नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहत आहात जी टीव्ही न्यूज मराठी. घाटंजी येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि ऑटोमध्ये धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी मुरली रस्त्यादरम्यान घडल्याचं समोर आलं आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी मुरली रस्त्यादरम्यान आज सकाळच्या सुमारास दोन वाहनांमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये ऑटोचा दर्शनी भाग हा क्षतिग्रस्त झाला, तर अन्य दुसरं मॅक्झिमो वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झालं. अपघातग्रस्त दोन्ही वाहने हे घाटंजी येथून यवतमाळकडे निघाले होते असे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त मॅक्झिमो गाडी ही प्रवासी घेऊन यवतमाळला जात असताना मुरली गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. मॅक्झिमो गाडी आणि ऑटोमध्ये नेमकी धडक कशी झाली याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. अपघातग्रस्त मॅक्झिमो गाडीचा चालक शुभम मिश्रा राहणार इस्तारी नगर आणि ऑटो चालक जिशान खान फिरोज खान हे दोन्ही चालक या अपघातात गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आलं. अपघातग्रस्त मॅक्झिमो गाडी ही दररोज घाटंजी यवतमाळ अशी खासगी प्रवासी वाहतूक करणारी आहे. अपघाताच्या वेळी या वाहनात नेमके किती प्रवासी प्रवास करीत होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. घटनेची घाटंजी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास हा जारी केला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.